548. टाकलं आहे CNG आणि मी करतो ट्रिप रिसेट. याची खालची ट्रिप आहे ती पण रिसेट करतो. आणि आता टाइम होतोय 7:54 आणि आता आपण करूया डिव्हाइस चालू. तर धडाधड लागत आहेत, बट मुंबई साईडचे आहेत, BKC, मरीन ड्राईव्ह वगैरे असं तसं. आता रेट तर चांगला भेटला असता ना तर मी जायला तयार आहे, बट रेट भेटतोय 15 रुपये पर किलोमीटरच्या आसपास. अंधेरी 5 किलोमीटरचा पिकअप आहे, म्हणजे खारघर मधून पिकअप आहे. इतका मोठा पिकअप. खारघर मधून पिकअप नको रे बाबा, 2 किलोमीटरच्या वरचा पिकअप नकोय आपल्याला. अंधेरीची ट्रिप लागली आहे, तर ती ट्रिपला मी पिकअप करायला कस्टमरच्या लोकेशन वरती आलोय. तर कस्टमरला दिसले ना बिल्डिंगच्या इथे, आणि यांचा फ्रंट गेटच्या इथेच उभा आहे. सो कॉल पण उचलत नाहीयेत. जो रेट आपल्याला भेटलाय तो 18 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे समथिंग. काय बुक करतात ते कॉल उचलत नाही. दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कंप्लीट. आणि जो रेट भेटलाय आपल्याला तो 21 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटलाय. आणि टाइम जो लागलाय तो अप्रॉक्सिमेटली 8:30 ते 10. तर मिळतच दिसेल ना याच्यावरती किती टाइम लागलाय. ते 9 मिनिटं म्हणजे 1.5 तास. 1.5 तासाच्या आसपास आपला टाइम लागलाय. तर आता मी इथे उबर चालू केलंय. रॅपिडो मध्ये राईड लागत आहेत, पण चांगले राईड बघून आपण काम करू. दुसरी ट्रिप आहे, मॅडम आलेत, ते त्यांना पिकअप करायला चाललोय मी. म्हणजे पिकअप करतो आणि जातो मल्हारला. IT पार्क आहे. आता एरियाचं नाव विसरलो मी, खाली लिहून पाठवतो. भाई पुन्हा डोंगरामध्ये बसवलंय लोकांनी. हे बघा, पैसा है तो क्या कुछ नहीं किया जा सकता. घसा पण सुका पडल्या माझा एसीनी. एवढी मोठी बिल्डिंग, काय व्ह्यू आहे यार, मस्त गेलाय. दिवसाची दुसरी ट्रिप पण कम्प्लीट झाली. दोन्ही ट्रिप ज्या आहेत त्या रॅपिडो मध्ये लागल्यात. आणि ह्यावाल्या ट्रिप मध्ये आपल्याला 24 रुपये पर किलोमीटरचा रेट पडलाय. बट आपल्याला पोहोचायला 1 तास 8 मिनिटं लागलेत. आणि इथून ज्या ट्रिपा लागत आहेत, BKCच्या 2दा लागल्यात. दोन्ही ऍक्सेप्ट केल्या, दोन्ही पण मला भेटल्या नाही. तर मी तेच बघतोय की एखादी चांगली ट्रिप भेटावी. भेटली तर वेल अँड गुड आहे, नाहीतर मग 5-10 मिनिटं थांबून बघतो. इथे ब्रिजच्या बाजूलाच आहे. आणि जर नाहीच लागली तर मग बघू. कारण कसं आता हा पीक टाइम आपला संपला. टाइम होते 11 वाजून 48 मिनिटं. तर आता काय, जे पण काय ट्रिपा लागतील त्या कमी रेटने लागतील. आणि एकदम हलक्या 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी लागली तर लागली, नाहीतर नाही. ओला तर भाई चालतच नाहीयेत. आणि बरेच जणांचे कालच्या व्हिडिओला कमेंट्स आलेत. तर थँक्यू सो मच, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही मला सांगताय. अजून पण बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मला, म्हणजे गरज आहे. जसं की गो टू होम कसं टाकायचं. एका सबस्क्रायबरने सांगितलंय की तू गो टू होम चुकीचं टाकतोय. तर ठीक आहे, ते एक झालं. परत दुसरं एक आहे की थोडा लवकर लॉग इन करत जा आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करत जा. पण ते शक्य नाही माझ्यासाठी, कारण एकच गोष्टी नसते, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. सगळं मॅनेज करावा लागतो. मी जितका टाइम देता येईल तितका टाइम देण्याचा प्रयत्न करतो. मला दररोज झोपायला 12:30-1 वाजतात. आणि मला सकाळी उठून 6 वाजता स्वतःचा टिफिन बनवून निघावं लागतं घरातून. मग तुम्ही स्वतः विचार करा, एकतर 8 तास तर झोप होतच नाहीये. तर मग ते ओव्हरऑल बघायला गेलं ना, तर जितका टाइम मी देऊ शकतो तितका मी देतोय. त्याच्या व्यतिरिक्त अजून पण काय करायचा जर झाला, किंवा मला टाइम भेटला, किंवा थोड्या गोष्टी अजून चांगल्या बेटर मॅनेज झाल्या, तर मी ते पण करेन. पण सध्या तर शेड्यूल असंच आहे. तर ठीक आहे, एखादी चांगली ट्रिप भेटावी बस. उबरची ट्रिप झाली आहे कम्प्लीट. जो रेट भेटलाय तो 13 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटलाय. मला वाटलं की
1 तास लागला ना, तर मला असं वाटलं की आपला फेअर वाढेल थोडासा, बट वाढला नाही. बट ठीक आहे, चला काही हरकत नाही. त्या साईडला पण आता मला काय आयडिया नाही की तिकडून ह्या साईडला ट्रिप लागतात का नाही लागतात, तर मला जशी पण भेटली तसं मी घेऊन आलो. आणि तसं पण आता लीन टाइम चालू आहे, तर ट्रिप काही जास्त लागणार नाही. तर आता मी BKC मध्ये आहे, इथे टिफिन खाऊन घेतो, त्यानंतर मग लॉग इन करायला. नाही, आता टाइम जो होतोय तो 1:22 होत आहेत. भावना, हा जो सिग्नल आहे ना, हा फक्त याचा ओपनिंग टाइम फक्त 10 सेकंदाचा आहे. काय फालतू एरिया भाई. हा इथे CNG पंप आहे, 1 नंबरचा. हा इथला CNG पंप आहे. लोकेशन बघा, अंधेरीचा कुठला तरी CNG पंप आहे. आणि काय झालं, यावाल्या CNG पंपावरती मला जायचं होतं, तर मी U-टर्न मारून त्या साईडला गेलो, पण तो 1 वे होता. आणि हे मॅपनी मला चुकवला, आणि समोर होते RTO वाले. काय केलं असेल, 1500 रुपयाचा फाईन मारणार बोलतो. ते बोलले 1500 रुपयाचा फाईन मारणार. मी बोललो अरे यार सर, बोलतो एक मॅपनी मला दाखवले, मला CNG पंपावर जायचं. बोलते इथून नाही, बोलते दुसरीकडे जायचं होतं. मी बोललो सर मला एरियातला काय माहिती नाहीये, सोडा. बोलते मला नाही, सोडतच नाही गाडी. बोललो सर मग आता काय, बोलतो 500 रुपये दे. बोललो सर खूप जास्त आहेत 500 रुपये. नाही मग बोलतो फाईन मारतो. ऐकतच नाही भाई, गेले 500 रुपये. जेवढा कमाई, जितकी कमाई बघून खुश झालो होतो, आता तेवढाच डिमोटिवेट झालो. आता काय करू शकत नाही, जे झालं ते झालं. BKC ची लोकेशन टाकली आहे, मॅप मला कुठून घेऊन चाललंय ते मॅपलाच माहिती. आता एक 3 नशीब चांगले आहे की समोर एक्सेंट आहे आणि पुढे 4 व्हीलर वगैरे येत आहेत, तर थोडासा गाडी चालवायला कॉन्फिडन्स येतोय. आतापर्यंत माझा कॉन्फिडन्स आहे ना डायरेक्ट 0% वरती आलाय. आता मी आहे कोपरखिरणे आणि वाशीच्या मध्ये. काल वाशीच्या बद्दल मी सांगितलं नाही, विचार केला की यार नको जाऊ दे. काल सीन असा झाला होता की मला ज्या ऐरोलीची ट्रिप लागली होती काल मी वाशीमध्ये वाशी स्टेशनच्या इथे जवळजवळ 8 तास वाट बघितला, एकही ट्रिप वाचली नाही. शेवटी मला MT जावं लागलं. आणि आता टाइम होतात बरोबर 7 वाजतात. बघू वाशी साईडला आपल्या ट्रिप लागतात का नाही. ओव्हरऑल बघायला गेला तर ठीकठाक दिवस होता, फक्त यार 2 इन्सिडेंट्सनी माझा मूड खराब केला अक्षरशः. सिग्नल सुटला. चला, माझ्या चुकीमुळे काय झालं की आहे ना, म्हणजे सिग्नल वरती होतो आणि ना ते टेम्पोवाला टच झाली साईडनी. मला वाटलं हेडलाईट गेली, पण बंपरला ते थोडंसं हे झालं आणि त्याचा कलर थोडंसं उकडला गेलाय बघा. आता वॉश करून जितका कलर निघेल, म्हणजे हे असं निघतोय. मला वाटलं तर एकदम खड्डाच पडलाय आणि ऍक्च्युअल मध्ये खड्डाच पडलाय. ते हे झालं आणि ते RTOची ती 500 रुपयाची फाईन पडली. बस, दुसरं काय नाही. दुसऱ्या ठिकाणी असं होतं की गाडी ना माझी आपटली. दोन्ही डिव्हाइस तिकडे चालू आहेत माझे. या साईडला कुठेतरी आपटली, या साईडला खड्ड्यामध्ये. काय डॅमेज तर नाहीये बघा. मला असं वाटतं, मला असं नाही, मला मित्राने सांगितलं होतं समजावून की बघ बाबा, धंद्याची गाडी आहे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार, तर हे मनावर ठेवायचं नाही. पर्सनल गाडी नाही, तुझी धंद्याची गाडी आहे, धंद्यासाठी घेतली आहेस, त्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार. अरे पण धंदाच होत नाही तर त्याचं काय. शेवटची जी ट्रिप होती, मी चाललो होतो BKCला. BKC वरून म्हणजे BKCच्या आधीच 2 ते 3 किलोमीटर आधीच मला एक ट्रिप लागली कोपरखिरणे. वाशीच्या थोडा पुढे आणि कोपरखिरणे थोडा पाठी, असं मिडलला अशी ट्रिप होती. 16 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला. तर आतापर्यंत अर्निंग ठीकठाक आहे. ठीकठाक तर नाही बोलणार, बेकारच आहे, पण काय बोलणार त्याला आता. मी काय बोलू, मला समजतच नाही. ट्रिपच लागत नाहीये, काय करणार एक व्यक्ती त्याला ट्रिपच लागत नाहीये. एक ऑफलाईन ट्रिप होती, BKCला जायचं होतं, BKCवर रिटर्न होतं. मी वाशीला आहे आणि जे कस्टमर आहेत ते बोलले की ठीक आहे तू येतोयस तर ये. मॅपवरती टाइम बघितला, 40 मिनिट दाखवते ट्रॅफिक येते. ते बोलतात की नाही, बोलते इतका वेळ नाही, बोलते थांबू शकत, बोलते मला बोलते जावं लागेल. ऑफलाईन ट्रिप
भेटली असती, पण आता गेली आहे. इथे कल्याण डोंबिवली अशाच ट्रिपा वाजतात. कल्याण डोंबिवली बस 2च ट्रिपा वाजतात, बाकी ट्रिपाच वाजत नाही. तर काय करणार, काय ऑप्शन काय याला? काहीच नाही करू शकत, आपल्या हातामध्ये काय आहेच नाही. भावानं आजचा दिवस लय बेकार गेला. मी विचार केला होता की वाशीमध्ये ट्रिप लागेल. 2 तास झाले वाशीमध्ये ट्रिप लागलीच नाही. वाशीचा पुन्हा चक्कर मारला गोल, पण वाशीमध्ये मला जी पाहिजे ती ट्रिप भेटलीच नाही. पनवेल साईडची ट्रिप भेटलीच नाही. सगळे ते कल्याण डोंबिवली भायखला वसई विरार या साईडच्या ट्रिप लागत होत्या, आणि ते पण त्याचा रेट 18 रुपये 20 किलोमीटर, म्हणजे 18 रुपये 20 रुपये पर किलोमीटरचा रेट लागत होता. आता तिकडे जायला काय हरकत नाही, पण तिकडून इकडे यायला जर ट्रिप लागत असेल तर ठीक आहे. आणि वाचतील किती घरी यायला? तर या चक्करमध्ये भयंकर वैताग आला मला. आणि आज जो पण काय झाला तो, म्हणजे आतापर्यंत गाडी घेतल्या, म्हणजे जेव्हापासून मी ओला उबेर रॅपिडो चालवतोय त्या दिवसांपर्यंत आताचा अर्निंग मध्ये सगळ्यात बेकार दिवस आहे आज. तुम्ही हे अजून करून चालू शकता की आजसाठी आहेत ना, उद्याच्या अर्धा टाकी सीएनजीचे पैसे काढून आलो, असं असं समजू शकता. एवढा बेकार दिवस गेला, एवढा. बघा 10 वाजून 1 मिनिट आणि हा आहे आपल्या गाडीचा मीटर. 2दा सीएनजी टाकला, 1000 रुपयाचा आपला 1020 रुपयाचा सीएनजी बसले, म्हणजे टाकला मी. आता अर्धा टाकी सीएनजी आहे अजून. तर त्याला कसं कॅल्क्युलेट करणार हे मला नाही माहिती, पण जवळजवळ 300 ते 400 रुपयाचा सीएनजी गाडीमध्ये असू शकतो. आता या सीएनजीच्या काट्याचा मला अनुभव नाहीये. तर बघा आजच्या दिवसांमध्ये जो पण काय झालं ते मी तुम्हाला सगळ्यांना शेअर केलंय. तर ह्याच्यामध्ये अजून काय करू शकतो, काय इम्प्लिमेंट करू शकतो, याचा मला थोडासा गायडन्स तुम्ही अजून द्या. मी तसं बघायला गेलं तर मी बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे असं डिसाईड करून चालतोय की आपल्याला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, पण ते नशिबामध्ये किंवा अनइंटेन्शनली गोष्टी होत आहेत, घडतायत त्या. आता तो घडतायत तर ठीक आहे. आता बघा जेवढा पण दिवस जसा पण गेला, आता त्याचा विचार करून, त्याचा थिंक करून काही उपयोग नाहीये. आता आपल्याला फक्त आपल्या कामावरती फोकस करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओजवरती फोकस करायचं आहे, जेणेकरून जी जनतेला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करू. आता त्याच्यामध्ये आज एक कमेंट आली आहे की बाबा अर्निंग दाखवू नको. बरेच जण बोलतात अर्निंग दाखव, बरेच जण बोलतात अर्निंग दाखवू नको. तर मी एक काम करतो, सिम्पल आहे. मी पर किलोमीटरचा रेट जो मला दिला आहे ना कंपनीने, मी तुम्हाला दाखवतो. टाइम किती लागले ते सांगतो, आणि कुठून ते कुठे ड्रॉप केलं हे तुम्हाला सांगतो. आता ती शहाणी व्यक्ती असेल ती बरोबर कॅल्क्युलेट करून तो त्यांना ती अर्निंग दिसून जाईल, किंवा किती किलोमीटरने ट्रिप पडले हे पण त्यांना समजून जाईल. आता ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकत नाही. बघा मला ऑडियन्स पाहिजे, बरोबर. तर चॅनलला जो ग्रो करायचं तर मला ऑडियन्स पाहिजेत. सगळ्यांची मनं दुखवून जमणार नाहीत. तर कोणाची मन दुखावी नाही म्हणून मी असा विचार केलाय की मी असं करतो, आणि ते थोडंसं प्रॉपर वे मध्ये करायला बघतो. कारण बघा माझा आता शेड्यूल असं आहे की मला टाइम तर आता अजिबात भेटत नाहीये, पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.